नमस्कार मंडळी, सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते मी आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. माझ्याकडून तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमची नागपंचमी कशी साजरी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या तर नागपंचमीच्या दिवशी एवढा गोंधळ उडाला होता ना, एवढ्या माझ्यासोबत दुर्घटना झाल्या त्या तुम्हाला पुढे कळेलच. आणि नागपंचमी म्हणजे सण असून पण मला आज अजिबात करमत नव्हतं, त्याचमुळे मला ना कशातच मन लागत नव्हतं. सकाळी उठल्यानंतर उंबरठा पूजन केलं. कुठलाही सण असेल किंवा काही असेल तर माझं हे ठरलेलंच असतं उंबरठा पूजन करायचं. आणि त्यानंतर सिंपल आणि सुंदर अशी रांगोळी काढून घेतली. तर इकडे संध्याकाळी स्वयंपाकाला लागले होते, कारण श्रावण महिना सुरू आहे आणि त्याचबरोबर मी श्रावण सोमवार पकडते. लग्नाच्या अगोदरपासून मला ही सवय आहे. मी तुम्हाला सांगितलं पण आहे की मी महादेवाची खूप मोठी भक्त आहे, महादेव आणि गणपती बाप्पा या दोघांची. तर अगोदरपासून श्रावण पण पाळते, त्याचबरोबर उपवास पण करते, फक्त सोमवार करत असते. तर त्याच निमित्ताने आज डाळबट्ट्या करायच्या होत्या, पण काय माहिती माझं आज अजिबात मन कशातच लागत नव्हतं. असं गुमसून होतं. साडी काढून ठेवलेली होती पण तीही घालण्याची माझी अजिबात इच्छा झाली नाही. मग जो ड्रेस घातलेला होता, हा ड्रेस मला आहोंनीच घेतला आहे. तुम्हाला सांगितलं होतं ना 3 ड्रेस घेतले आहेत, त्यातला हा दुसरा. एक कालचा व्लॉग बघितला ना तुम्ही लॉंग, तो आहे आणि हा दुसरा आहे. तर इकडे बघा, आता स्वयंपाक करत असताना मी समोरच असताना देखील दूध एवढं उता गेलं तरीही माझं लक्ष नाही. काय माहिती, म्हणजे वेगळंच वाटत होतं मला, असं काहीतरी घडणार असं म्हणत नाही का आपण, त्या पद्धतीनेच असं माझ्यासोबत होत होतं. मग ते दूध लगेचच सगळं स्वच्छ करून घेतलं, कारण एवढा पसारा ठेवून तर स्वयंपाक काय करू शकणार नव्हते. बाकीची सगळी कामं सोडली आणि अगोदर ते सांडलेलं दूध सगळं क्लीन करून घेतलं, कारण त्याशिवाय तर कामं काय होणारच नव्हती. इकडे मला डाळबट्ट्या करायच्या होत्या, त्यासाठी सगळी तयारी करायला घेतलेली. इकडे पीठ मळायला घेतलेलं आणि ते बघा, आता पीठ घेत असताना सगळं पीठ अंगावरतीच उडालं. ते म्हणतात ना, मन जागेवर नसलं की ह्या अशा गोष्टी मुद्दामून होत असतात, आणि माझ्यासोबत हे असंच काहीतरी चालू होतं. डाळबट्ट्याचं पीठ मळताना काही नाही, आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं, त्याच्यामध्येच आपला जाड रवा टाकलेला आणि थोडं बेसन पीठ, आणि त्याचनुसार मग त्याच्यामध्ये ओवा क्रश करून टाकला, मीठ टाकलं आणि तेलाचं मोहन घातलं, सोडा टाकला आणि थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलं. मस्त असं पीठ मळून घेतलं. एकीकडे वरणाची पण तयारी करून घेतलेली, वरणाला फोडणी दिलेली होती. कांदा परतेपर्यंत म्हटलं चला आता पीठ पण रेस्ट झाला आहे, त्याच्यामुळे त्याचे पण आपण उंडे करून घेऊया. आणि एकीकडे उंडे करून घेतले. तेलाच्या म्हणजे चाळणीला तेल छान असं लावून घेतलं, कारण त्याच्यावरती मला हे उकडायला ठेवायचे होते. पाणी छान उकळून झालेलं होतं, मग त्याच्यावरती चाळणी ठेवली आणि उंडे ठेवून दिले. आता इथे वरणाची तयारी सगळी झालेली होती. फक्त ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि सांबर मसाला घातला नाही, कारण आहो बोलले की तिखट वरण नको करू, फिक्कच कर. त्यांना फिक्क खाण्याची इच्छा होती, त्यामुळे म्हटलं ठीक आहे, तुम जसं म्हणाल त्यानुसार. मग वरण बनवलं आणि त्यानंतर मग जो किचन कट्ट्यावरती पसारा झालेला होता, पसारा तर काय तसा झालेला नव्हता, कारण सवय झालेली आहे आता तिथल्या तिथं सगळ्या गोष्टी ठेवायची, त्याच्यामुळे स्वयंपाक करताना अजिबात पसारा होत नाही. आणि जे भांडे होते पडलेले बेसिंगमध्ये, ते सगळं परातीमध्ये भरून ठेवते, म्हणजे आणखीनच आपला आणखी पसारा दिसत नाही, कारण सगळं सिंकमध्ये व्यवस्थित ठेवलं जातं. आता एकीकडे माझी डाळ पण टाकलेली होती आणि एकीकडे बट्ट्या पण शिजायला टाकलेल्या होत्या. दोन्ही कामं सुरूच होते. आणि बघा, आता इकडे सगळी वरणाला फोडणी बिडणी दिली, बराच वेळ झालं वरण पण शिजते, पण त्याच्यामध्ये मीठ टाकायचंच विसरले. म्हणलं ना, माझं आज लक्षच कुठं होतं, मलाच माहिती नाही काय झालं होतं माझ्यासोबत, हे मलाच काही कळत नव्हतं. तर दिवा लावण्याची वेळ पण झालेली होती, दिवा लावून घेतला आणि त्याचबरोबर बाहेर पण दिवा. ज्यावेळेस आपण लहान असतो ना, प्रत्येक सणाची एक वेगळीच उत्सुकता असते, म्हणजे खूप ओढ असते, नाही नागपंचमी येणार, झोके खेळायचे, तयार व्हायचं. या गोष्टी पण आता ना, म्हणजे दोघंच असतो आणि त्यावेळेस पण आहोंना ड्युटी असते आणि मीच दिवसभर एकटी की यान, आणि मी तर कुठेतरी ना ह्या सगळे एक्साइटमेंट हरवल्यासारखे वाटतं. सगळे एकत्र असल्यावरती जी मज्जा येते ना, ते दोघांमध्ये काय येतच नाही. मग त्यामुळे कदाचित मला असं बोर वाटत असेल, काय माहिती नाही. आणि पूर्वी ना, म्हणजे नागपंचमीला एवढे मोठे मोठे झोके बांधायचे ना, तसं गावाकडं आजही आहे. तसं मी सासरी एकाही नागपंचमीला नव्हते. असं वाटलं होतं जावं ह्यावेळेस, पण बघू म्हणलं रक्षाबंधनला जाऊया, कारण आता कियानला पण राखी बांधतील त्याच्या बहिणी, त्याच्यामुळे म्हणलं रक्षाबंधनला जाऊया. नागपंचमी आणि रक्षाबंधनमध्ये खूप मोठा डिस्टन्स आहे, त्याच्यामुळे आम्ही काही गेलेलो नाही.
आता बघूया काय ठरतं तर. आणि डाळबट्ट्या म्हणजे डाळ पण झालेली होती आणि बट्ट्या पण उकडून झालेल्या होत्या आणि कियांला ना कच्चं पीठ खायला खूप आवडतं. तर 2-3 वेळा मी त्याला शिजत असतानाच कट करून दिलं, तरी पण तो परत आलाच कट करताना आणि मला म्हणत होता हॅपी बर्थडे टू यू म्हण, मला मी केक कट करतोय असं त्याचं चालू होतं. इकडे सगळा स्वयंपाक रेडी झाला आणि त्यानंतर लगेच बसलो आम्ही जेवण करण्यासाठी. आता बऱ्याच ठिकाणी ना म्हणजे माझ्याच माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी ना पुरणाचा स्वयंपाक करतात बरं का नागपंचमीला. पण मीच आज पहिल्यांदा डाळबट्टी केली होती. मागच्या वर्षी पण पुरणाचाच केलेला होता, कारण आहो पण खात नाही पुरण आणि त्यासाठी एकटीसाठीच एवढा कुटाणा करत बसण्यापेक्षा त्यांनाच विचारलं पुरी भाजी करू की पुरणपोळी करू की डाळबट्टी करू, तर ते म्हणे कशाला काय करते, डाळबट्टीच कर, त्यांना पण आवडतात. मग त्यामुळे डाळबट्टीच करायला घेतलेली. ते सगळं झालं, घर झाडून घेतलं आणि त्यानंतर मग आता किचन क्लिनिंग करायला घेतलेली. कारण जर हे रात्री कामं केले तर आपले सकाळचे कामं हे सोपी होतात आणि आपल्याला किचन एकदम फ्रेश दिसतं. आता सणसूद असले की कामं ही थोडीशी एक्स्ट्राच पडतात आणि तेच मग भांड्याचा ढीग पण हा जरा जास्तच लागलेला होता आजचा. मग थोडा वेळ पण वाया न घालवता चला म्हणलं आपली सगळी भांडी घासून घेऊया. कारण बसलं की मग एकदा बसलं ना कंटाळ येतो, त्याच्यामुळे मी अजिबात बसत नाही. फक्त मला दूध प्यायचं होतं त्याच्यामुळे मी बसले होते. रोज संध्याकाळी मी दूध घेते कारण कॅल्शियम कमी आहे डॉक्टरने सांगितलेलं आहे. दूध घेण्यासाठी रोज रात्री सकाळी म्हणजे दुधाच्या पदार्थांचा आहारामध्ये जास्त समावेश केला पाहिजे, यासाठी मग आता रुटीनमध्ये सुरू केलं आहे दूध घेणं. सगळी भांडी घासून झाली, त्याचबरोबर सिंकमध्ये असलेली ती जाळी ती पण कचरा काढून घेतला आणि स्वच्छ घासून घेतली. बाकीचं सिंक पण सगळं क्लीन करून घेतलं, कारण जे झुरळं किंवा कीटक बिटक असतात ते इथूनच येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी हे सगळे कामं करणं तेवढेच महत्त्वाचे आहे. सगळं सिंक स्वच्छ करून घेतलं आणि पाण्याने वॉश पण करून घेतलं. तुम्ही तुमची नागपंचमी कशा पद्धतीने साजरी केली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही झोका बांधला होता का आणि खेळलात का ते देखील सांगा. आणि सगळ्या भांड्याचा ढीग घासून झाला. आता आजची तयारी तर झाली, पण उद्याची काय, तर भेंड्या रात्री स्वच्छ धुवून घेतल्या म्हणजे सकाळी त्यातलं पाणी निथरून जातं. चला की यांच्या मस्तीसोबत आजचा ब्लॉग इथे